शहराची वाट लागली. प्रचंड खड्डे, बंद पडलेले सिग्नल, कचऱ्याचं शहर, अस्वच्छ गार्डन, कुचकामी आरोग्य यंत्रणा. खड्ड्यात शहर आहेत की शहरात खड्डे पडलेत का हे कळायला मार्ग नाही. ज्या शहराच्या प्रशासनावर, ज्या शहराच्या कारभाऱ्यांवर लोकांचा विश्वास आहे, जनतेचा विश्वास आहे, ती लोक शहराला फक्त लुटून खाण्याचं काम करतायत. विकासाच्या नावाखाली शहर बकाल करून टाकली. त्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. टक्केवारीवर जगणारे नगरसेवक आणि नेते आपल्याला निवडून द्यायचेत का? विकासाचा सुरुंग लावून जर शहराची बकाल अवस्था करून टाकली असेल तर आपली लोक काय कामाचे आहेत? आम्ही आमदार निवडून दिले, आम्ही खासदार निवडून दिले, ते साधा प्रशासनाला फोन करून चांगले रस्ते शहरातले करा 7-8 वर्षात म्हणले नाहीत. चांगली आरोग्य यंत्रणा द्या म्हणाले नाहीत. स्मार्ट सिटीच्या गप्पा मारत होते, कचऱ्याचं शहर करून टाकलं. सिमेंटचे रस्ते केले, खोदून टाकले. कॉन्क्रीट झालं, अगोदर डांबरी रस्ते होते, खड्डे करून टाकले. पाठीचे मनके आता आपसात गोट्या खेळायला लागले, खिळखिळे झाले, तरी काही कुणाला वाटत नाही. सगळे स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यामध्ये जनतेची जर त्या ठिकाणी काळजी घेऊ शकत नसेल आणि आता त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये फक्त सत्ता ताब्यात पाहिजे. सत्ता आल्यानंतर आम्ही आज जर 1 कोटीचे मालक असू, 5 वर्षात आम्हाला 50 कोटीचं मालक व्हायचं, फक्त या उद्देशानेच राजकारणामध्ये जे येऊ पाहतायत आणि जे दहशत निर्माण करून उमेदवारांची, तिकिटाची, एबी फॉर्मची पळवापळवी करतायत, निष्ठावंतांवर अन्याय करून, चांगल्या लोकांवर अन्याय करून, पैसे वाटून, नेत्याला विकत घेऊन, एबी फॉर्म विकत घेऊन जे तिकीट मिळवतायत, त्यांना फक्त आणि फक्त सत्तेत बसायचंय, बाकी काही नाही. त्यांचा दुसरा शुद्ध हेतू, जी काही गुन्हेगारीकरण आहे, जी कॉलर काळी झालेली आहे, ती आता फक्त व्हाईट कॉलर म्हणून माणसात यायचंय. ही सत्य परिस्थिती आहे. यावर कुणी चर्चा करणार आहे की नाही? शहराच्या डेव्हलपमेंट बद्दल एकही उमेदवार तुमच्याकडे पत्रक घेऊन यायला तयार नाही. खोटे नाटे, इथं काहीतरी वाटलं, तिथं काहीतरी वाटलं, इथं काहीतरी चमकोगिरी केली, दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाऊन उभे राहिले, तिथले फोटो सध्याच्या प्रचार पत्रकात छापलेले आहेत आणि ते आम्हाला सांगतात की आमचं भरपूर काम आहे. काय काम केलं तुम्ही? तुम्ही लोकसेवक आहात, उद्या नगरसेवक व्हाल. तुम्ही पूर्वी जनसेवक होता, अचानक महिन्याभरात कार्यसम्राट सुद्धा व्हायला लागता. फक्त स्वतःला मोठेपणा मिरवण्यासाठी हे सगळ्या हे आहेत. महाराष्ट्राची किंवा आपल्या महानगरपालिकेची, शहराची किंवा आपल्या प्रभागाची तुम्हाला काळजी असती, तुमच्या नेत्यांनी गद्दारी केली नसती, कार्यकर्त्यात बंडखोरी रुजली नसती आणि मतदारांच्या मताचा सत्यानाश केला नसता. हे वेगळं सांगायची गरज आहे का? आज लोकांना विकास मागितला जातो किंवा विकास कामं अपेक्षित आहेत, तर तुम्ही फक्त पैसे खायचा त्याला भटारखाना केला. महानगरपालिका विकून खाण्यासाठी किंवा महानगरपालिकेची तिजोरी दिवाळखोरीत काढण्यासाठी किंवा महानगरपालिका कर्जबाजारी करण्यासाठी सध्याच्या राजकारण्यांनी, पुढाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी वाट लावली महानगरपालिकेची. जरी प्रशासक असलो तरी गडगंज झाले अधिकारी, भरपूर दाम कमवलाय अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या हाताखालच्या नेत्यांनी. मी हाताखालचा यासाठी म्हणलो, सगळ्यांची मिलीभगत आहे. तीच सत्ता मिळवण्यासाठी वाईट लोक सत्तेत येऊन बसण्यासाठी प्रयत्न करतायत. चांगल्या लोकांना संधी मिळत नाही. चांगले लोक मतदार म्हणून तुम्ही सुद्धा निवडून द्यायला तयार नाही. चुकीच्या लोकांच्या हातात आतापर्यंत सत्तेच्या चाव्या, तिजोऱ्या दिल्या
लोकप्रतिनिधींनी पाहुणा रावळा, हा फार दादा चांगला आहे, तो फार काका चांगला आहे, ताई तर एकदम ग्रेट आहे, असं म्हणत म्हणत सगळ्या भाऊंनी गोड बोलून, सगळ्या भावांनी लाडक्या बहिणीला आणि महाराष्ट्राला चुना लावण्याचं काम केलं. आणि त्यांनी तुमच्या मानगुटीवर वाईट प्रवृत्तीची लोक बसवली. तुम्ही त्यांना नेता म्हणून घ्यायला तयार झालात. त्यांना जर निवडून उद्या देणार असाल तर तुमच्यासारखा वाईट माणूस कुणी नाही. हे का मी सांगतोय? विकासाचं शून्य विजन आहे ह्या लोकांकडं. ह्यांना फक्त सुरक्षा कवच पाहिजे. राजकारण म्हणजे ह्यांचे जे जे उमेदवार आहेत, माझे हात जोडून सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे, तुम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करा, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. मी उमेदवार नाही, मी काय माझ्या स्वतःला मत मागत नाही. पण तुमच्याकडे जे प्रचार पत्रक येत आहे, तुमच्याकडे जे उमेदवार दिसत आहेत 1 2 3 4 वेगवेगळ्या पक्षांचे, फक्त त्यांचं बॅकग्राऊंड चेक करा. बघा ते कुठल्या वृत्तीचे आहेत, कुठल्या प्रवृत्तीनं वागतात आणि कशा पद्धतीनं त्यांनी माया जमवली, दहशत निर्माण केली. तुम्ही आता त्यांना जर पुढारी बनवणार असाल, नेता बनवणार असाल, आणि जर तुमच्या कायदा सुव्यवस्थेला, तुमच्या शहराला जर तुम्ही बकाल करणार असाल, परत तोंड उघडून सांगायचं नाही की आमचा विकास झाला नाही, तुम्ही चुकीचा माणूस निवडून दिलाय. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे, हे मला या माध्यमातून सांगायचं. आता चुकला, नंतर चुकणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, आपला प्रभाग आणि क्षेत्रीय कार्यालय, या सगळ्यांचा जर साधासारा विचार केला, विकास नावाचा शब्दच नाही, सगळा भरकटलाय. अजिबात कुठं कुणाला संधी मिळायला तयार नाही. आणि ज्यांच्या हातात सत्तेची सूत्र आहेत, ती चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतायत. फक्त घरं फोडणे, नेते फोडणे, कार्यकर्ते फोडणे, उमेदवार पळवणे, फोडणे किंवा एबी फॉर्म पळवणे, या व्यतिरिक्त दुसरं काही तयार नाही. और ज्यांची पक्ष फोडला, चिन्ह पळवलं, घरं फोडली, आता ते परत एकत्र येऊन तुम्हाला मतं मागतील. पण त्यांचा संसार दुसऱ्या सोबत आहे हे सांगायलाच ते विसरतात. म्हणजे सध्या राजकारणाची सुद्धा इतकी चर्चा ही चेष्टेचा विषय बनली, कल्पना करायला म्हणजे तुम्ही विचारशक्ती सुद्धा तुमची कमी पडेल. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे जे महाराष्ट्रात घडतंय, जे जे सध्या आपल्या प्रभागात, आपल्या आसपास घडतंय, ते अत्यंत भयानक आहे, विदारक आहे. विकास भरकटला असेल, तो जर म्हणजे नेताच पुलशट असेल, तर विकासाच्या वानघोट्या गप्पा कुणाच्या जीवावर करायच्या ते शोधण्याची आणि विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. चांगला माणूस, चांगला राजकीय पक्ष किंवा चांगला नेता जर तुम्हाला सापडला, कळाला, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. विषय पटला तर विचार करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. जय शिवराय.